नमस्कार. नमस्कार. चला, दोघे खूप छान गप्पा मारतायत. मेथीची भाजी खाऊन झालेली आहे. आनंद झालेला आहे. मग लग्न कधी झालं? लग्न 23 मे 2010. 10ला. घरून विरोध होता? घरून विरोध होता, लग्न नाही, कारण की आमची कास्ट वेगळी होती. पण नंतर पुढे लग्न झाल्यावर पण अजून पण बाबांनी आणि भाऊंनी वगैरे ऍक्सेप्ट नाही केलंय. बाकी बोलणं वगैरे आहे. बाबा कुठे असतात? बाबा गावी आहेत सध्या. पण तुम्ही कधी गावी गेला नाहीत? नाही, मी एकदाच म्हणजे 2दा गेलेली, राहायला वगैरे नाही, जस्ट असं काम होतं म्हणून जाऊन पुन्हा आलेली. कुठे गाव तुमचं? आमचं पुण्याला, घोडेगाव. मग बाबा तिथेच असतात? बाबा तिथेच. आई पण तिथे? हा, आई पण तिथे. बाबांना कधी फोन केला होता लग्नाला? बाबांना मी नाही केला फोन लग्नानंतर, कारण की बाबांच्या काही अटी होत्या की म्हणजे हे जे झालं ते त्यांना मान्य नव्हतं. मग काहीतरी आपलं पण आपण करून दाखवावं की त्यांना उद्या वाईट वाटू नये की हिने असं केलं ते तिचं वाईट झालं म्हणून. मग मला असं दाखवायचं होतं की माझं चांगलं झालंय म्हणून, की काही वाईट झालं नाही. तेव्हाच मी जाऊन त्यांना दोघं जाऊन भेटू म्हणून, असं माझं होतं. दोघांनी ठरवलेलं आहे बाबा. घोडेगावात बाबा आहेत आता. होम मिनिस्टरचा एपिसोड बघत असाल तर पुन्हा तुम्हालाही प्रार्थना करतो की दोघांनी ठरवलेलं आहे की खूप चांगलं, म्हणजे तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही अशा पद्धतीने काम करणार आहे. माझी बहीण आली घरून. कुठे राहते ती? ठाण्याला राहते. बोलूया ताईला 2 मिनिटासाठी. नमस्कार. तुम्ही कुठे? ठाण्याला असता? बरं झालं तुम्ही आलात, धन्यवाद. कारण काय असतं, सगळं घर असतं आणि मग बऱ्याचदा जेव्हा घरातल्या ताईला अशी भावना येत राहते की आपलं कोणीच नाही, त्याच्यासारखं वाईट फिलिंग नाही. कारण नुकतंच आम्ही 4 बहिणी आहोत, सगळ्यांचा याच्यावरती खूप जीव होता. हो ना. बहिणींनी ठरवलं कोणीही नाही केलं तरी आपण जायचं. मग सगळ्या बहिणी आल्या? बहिणी आलेलो. वा वा वा. म्हणजे एक नवीन छान तुम्ही पायंडा पाडलाय बहिणींनी. माझी मोठी बहीण आहे तर तिला एकदम सपोर्ट करते. ती बोलली आपण काही झालं तरी जायचं. खूप छान, असंच पाहिजे. मग बाबा फोनवर पण नाही बोलत? नाही, त्या दिवशी फक्त एक दिवस गेलेली, माझं वोटिंग तिकडचं होतं ना, तर माझी वहिनी उभी राहिली म्हणून जस्ट मतदानासाठी म्हणून मी गेली होती. जाऊन एका दिवसात परत आली. बाबांनी जवळजवळ 2 वर्षांनी मला बघितलं तर ते रडायला लागले. आशीर्वाद दिला त्यांनी मला, पण मला असं वाटतं की आम्हाला दोघांनाही द्यावा त्यांनी आशीर्वाद. करायचा का फोन? मी बोलू का बाबांशी? नाही उचलणार ते. नाही उचलणार. मग आशीर्वाद तर दिलेला आहे ना, म्हणजे मग काय जावयानी पोहोचणं फार लांब नाही राहिले. देतील. आपण त्या भीमाशंकराच्या शंकरालाच प्रार्थना करूया. त्यांचं नाव पण देवाचंच, महादेव आहे. अरे वा. आणि एक सांगतो, नाव सुद्धा जर बाबांचं महादेव असेल ना, तर महादेव हा देवच असा आहे जो कधीही कुणाचं वाईट करणार नाही. तसेच आहेत ते माझे बाबा, सेम तसेच आहे. बाबांसारखे व्यक्तिमत्व कुठेच मिळणार नाही. हो ना. आमचं म्हणजे त्यांनी विरोध केला होता, पण मी नेहमी देवाच्या पाया पडताना पहिला बोलायची, माझं नाव म्हणजे शंकराला बोलायची की तुझ्या नावावरती माझ्या बाबांचं नाव आहे, ते कधी खाली पडून देऊ नको म्हणून, असं नेहमी बोलायची मी. काळजी करू नका, होणार सगळं. बघा, एखाद्या सोमवारीच तुम्ही घरात बसलेले असाल आणि बाबा इथे आलेले असतील, असंही चित्र इथे दिसेल तुम्हाला एक दिवस. ताई धन्यवाद, आपण थांबलात, पण तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सगळ्यांना, सगळ्या कुटुंबाला एकत्र आणा. धन्यवाद. आणि आता एकमेकांबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेणारा हा प्रश्न. तुम्ही सांगा, वहिनीला 10वीत किती टक्के मार्क मिळाले? तुमच्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला होता तेव्हा. सांगा. 59 होते फर्स्ट क्लास साठी. माझ्यामध्ये 1% कमी म्हटलं. काय बरोबर आहे? चला, अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलं. ते 1 मार्क का गेला माहितीये ना, मध्ये एकच भिंत होती म्हणून. तुम्ही सांगा, याला सगळ्यात जास्त राग कसला आहे? सांगितलेली गोष्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलं मी दुसरंच काहीतरी ऐकलं तर तो चिडतो खूप. आणि जीन्स बिन्स घालून गेलात तर? हा, तो खूप चिडतो. त्याला नकारत आहे, म्हणजे घालायचं नाही म्हणून असं हे जास्त होतं. आवडत नाही त्याला. नाही आवडत मला, कारण ती सिंपलच चांगली दिसते, म्हणून मी सांगतो की जीन्स तुला सूट होत नाही. बर, पुढचा प्रश्न, मोबाईल नंबर सांगा वहिनींचा. 8898 काय? बरोबर आहे. उत्तर बरोबर दिलेलं आहे, कारण तुम्ही ऐकताना टो 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 आलं असेल कदाचित. उत्तर बरोबर दिलंय. चला, वहिनींसाठी प्रश्न,
हे किती नंबरची चपला वापरतात? 9 नंबर. काय 9 नंबर झालं काय हो किती? बरोबर आहे 9 नंबर. ठीक आहे, उलटा बघितला की 6 दिसतो तो. अभिनंदन. चला, त्यामुळे सगळी उत्तरं बरोबर आली असं तुमचा दावा आहे ना. 1200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे तुमच्यासाठी.